नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. मी तुमचा लाडका योगेश साबळे. लाडका तर नाही पण म्हणायला काय हरकत नाही. सकाळचे वाजले मित्रांनो 8 आणि आजचं वातावरण बघा एकदम प्रसन्न आहे. मन एकदम फ्रेश होऊन जातं नाही. चला तर मित्रांनो, आता मी निघालोय कामावर आणि बघू शकता तुम्ही इकडचा रस्ता एकदम बकवास. गाडी चालवायचं पण कंटाळ येतो असा रस्ता इकडचा. तर म्हटलं चला तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार बनाना एक्सपोर्ट लोडिंग. पुढी बाबा हे काय, हे तर JCB नाही, याला बोलतं स्टॅकर. हे माल उतरवायचं काम करतं मित्रांनो, बघू शकता. आणि अरे बाप रे, हा बघा, हा एक गाडी खेळ मित्रांनो, बघू शकता तुम्ही. आता इथं लोडिंग चालू स्टोअरला. हा पूर्ण कंटेनर, याच्यामध्ये 1540 बॉक्स मित्रांनो. कंटेनर भरून रेडी झाला ना. आता तुम्ही म्हणसाल हे काय लावतोय हा, तर याला डाटा लॉगर म्हणता मित्रांनो. आता तुम्हाला विचार पडला असेल ना याचं काय काम असतं. याचं काम असतं, जो कंटेनरमध्ये टेम्परेचर असतं ना, ते कुठं कमी झालं, कुठं जास्त झालं, उद्या भविष्यात पुढं कंटेनरला काही प्रॉब्लेम आला निघाला तर चेक करण्यासाठी टेम्परेचरमुळे इश्यू झाला की कशामुळे इश्यू. आता मित्रांनो, याच्यात 1540 बॉक्स भरून हा कंटेनर रेडी झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता हा कंटेनर रेडी झाल्यानंतर याला आता लॉक करून याला सील मारतील. आता हा कंटेनर चालला आहे इराकसाठी चालला आहे. आता हा मुंबई जाणार, तिथे त्याची ICD होणार आणि तिथून तो जहाजामध्ये, तिथून पुढे तो इराक जा. मित्रांनो, तुम्हाला आता विचार आला असेल ना, ICD काय असते. ICD म्हणजे कंटेनरची चेकिंग केली जाते. ती चेकिंग झाल्यानंतर कंटेनरचे डॉक्युमेंट बनतात. ते डॉक्युमेंट नंतर तो पुढं जहाजामध्ये जातो. आणि हे बघा मित्र, सील मारतोय आता त्या कंटेनरला, बघू शकता. 2 सील असतात कंटेनरला आणि ICD झाल्यानंतर परत एक येतो. तर बघू शकता तुम्ही. आता कंटेनर रेडी झाला आहे आपला. या ब्लॉगमध्ये तर नाही मी तुम्हाला पूर्ण माहिती देऊ शकलो, पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये ना मी तुम्हाला पूर्ण माहिती टाकणार आहे मित्रांनो. आणि हा बघा कंटेनर आता रेडी झाला आहे. आणि इथं आहे AC. इथं आपलं टेम्परेचर मेंटेन दिसतं इथं डिस्प्लेवर. त्यानंतर हे जेनसेट आहे, याच्यावर ते चालवतो आपण. आणि आता हा रेडी झाला आहे ना. आता हा इराकसाठी निघाला आहे मित्रांनो.